महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक वैद्यकीय महाविद्यालय आहे आणि त्या प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाला तिथल्या थोर नेत्यांचं नाव देण्यात आलेलं आहे, ज्यांचं कार्य हे आजही स्मरणात आहे किंवा त्यांचे स्मृती आहे. त्याच प्रकारचं लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालय ह्यांचं नाव जे आहे ते स्वर्गीय आणि महाराष्ट्राचे सर्वात लाडके मुख्यमंत्री असे विलासरावजी देशमुख साहेब यांच्या नावावर आहे. ओके. तर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर या ठिकाणी भरती निघालेली आहे. ओके. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत हे जे वैद्यकीय महाविद्यालय आहे, ज्याला आपण जनरली भाषेत म्हणतो GMC, मागच्या 1-2 वर्षामध्ये किंवा 1-1.5 वर्षामध्ये धुळे येथील परीक्षा झाली, त्या ठिकाणी विद्यार्थी आपल्याला लागले. त्यानंतर सोलापूर GMC झाली. ओके. पुणे GMC झाली. अशा ठिकाणी GMC झाल्या, परीक्षा झाल्या आणि हे गट डचं पद आहे. पगार जरा कमी असतो, परंतु जे आवश्यक विद्यार्थी ज्यांना गरज आहे असे लोक या ठिकाणी सरकारी नोकरीवर जातात. कारण प्रायव्हेट ठिकाणी मोबदला कमी देतात, परंतु काम जास्त करावं लागतं. या ठिकाणी काम केलं तरी एक शाश्वती असते. त्या अनुषंगाने या ठिकाणी देखील विद्यार्थी फॉर्म भरत असतात. तर याची जाहिरात आलेली आहे आणि याच्या जाहिरातीसंदर्भात जे महाराष्ट्रातील प्रसिद्ध वर्तमानपत्र आहे एकमत किंवा इतर वर्तमानपत्रामध्येही आलेले आहे. अजून फॉर्म सुरू झालं नाही, परंतु त्याचं अपडेट तुम्हाला द्यावं या अनुषंगाने ही माहिती दिलेली आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही आगामी काळात लातूर वैद्यकीय महाविद्यालयासाठी विशेष करून अभ्यास कराल. ओके. तर जागा किती आहेत, कोणत्या पदासाठी किती आहेत, ह्या सगळ्या बाबी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी GMC एक आपला टेस्ट सिरीज आहे, मेंटरशिप प्रोग्राम ऑफरमध्ये चालू आहे. त्याची फी ₹99 आहे आणि हे टेस्ट स्वरूपात आहेत. ओके. टेस्ट सोडवा आणि पोस्ट मिळवा या तत्त्वाचा वापर करून हे आपण राबवतो. ज्याप्रमाणे इतर कोणतेही कोर्सेस आहेत, जसं टर्निंग पॉईंट्स ॲपवर तुम्हाला इतर MPW आरोग्य विभागातील सर्वच मिळतील, तसंच हे GMCचे देखील 1 नंबरचे टेस्ट आहेत. कमी पैशामध्ये खूप कंटेंट त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तुम्ही जॉईन करू शकता. जर काही शंका असेल तर 89 96 56 13 13 वरती व्हॉट्सअप देखील तुम्ही मला करू शकता. काही एवढं विचार करायची आवश्यकता नाही. तर मग जागा किती आहेत आणि केव्हा सुटणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई अधीनस्थ संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर यांच्या स्थापनेवरील व कक्षेतील गट ड संवर्गातील खालीलप्रमाणे विविध पदे जे आहेत रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरता ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. मी अगोदरही सांगितलेले की गट ड चे कोणतेही पद जे आहेत ते MPSC कडे जाणार नाहीत, कारण चतुर्थ श्रेणी पद आहेत, ते त्या अंतर्गत त्यांच्या डिपार्टमेंट ती भरती करेल असं मी सांगितलेलं. आणि त्याचाच एक नमुना जो आहे, उदाहरण जे आहे ते तुम्हाला उपलब्ध इथं दिसत आहे. बघा, संस्थेचे नाव आहे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर. लातूर मेडिकल कॉलेज जे आहे त्या ठिकाणी ही पदभरती निघालेली आहे आणि त्यामध्ये कक्ष सेवक या पदासाठी S1 ही वेतन श्रेणी असून, ओके, S1 वेतन श्रेणी असून याच्या जागा 36 आहेत. 36 जागा आहेत आणि सर्वच ज्या जागा आहेत गट ड मधील, काही मोजक्या सोडलं तर S1च असतात. तर त्याच्या जागा किती आहेत ते बघूया. इथं दिलेलं आहे स्पष्ट. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 15,000 पगार असेल आणि त्या पदावर असलेली व्यक्तीला जास्तीत जास्त 47,600 ही वेतन असते, म्हणजे रिटायरमेंटला आलेल्या व्यक्तीला. ह्याचा अर्थ तसा असतो. ओके. बाह्य रुग्ण विभाग सेवक याच्या जागा आहेत 5 जागा आहेत. शिपाई याच्या जागा 10 आहेत. माळी यांच्या जागा 1 आहेत. स्वयंपाकी यांच्या 4 जागा आहेत. क्षकिरण सेवक यांची 1 जागा आहे. प्रयोगशाळा परिचर 1 जागा आहे. रक्तपेढी परिचर 1 जागा आहे. अपघात विभाग सेवक 4 जागा आहेत. सहाय्यक स्वयंपाकी 4 जागा आहेत आणि पहारेकरी यांची 5 जागा आहेत. ओके. अशा प्रकारे हे सर्व S1 वेतन श्रेणीमध्ये, म्हणजे नोकरीमध्ये सगळ्यात खालच्या दर्जाचे जे वेतन आहे ते यांचं आहे, कारण गट ड मध्ये आहे. अर्थात शासकीय नोकरी असल्यामुळे लोक कुठेही नोकरी करायला तयार होतात. ओके. तर मग आता गट ड मध्ये जे आहेत त्यामध्ये S3 वेतन असलेलं एक आहे नावी आहे, त्याचं 4 जागा आहेत. ते देखील भरू शकता. ह्यांच्या सगळ्याची जाहिरात ही पूर्णपणे कधी येणार हे देखील या व्हिडिओत पाहणार आहोत. धोबीच्या एकूण 3 जागा आहेत. आता भरावाच्या पदांचा संवर्गनिहाय तपशील, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, सामाजिक समांतर आरक्षणाबाबतचा तपशील अभ्यासक्रम हे www.vdgmclatur.org या जाहिरात नमूद करण्यात येईल. उद्या येईलच, ती मी तुम्हाला पाठवूनच देईल. आपलं टेलिग्राम चॅनल माहिती आहे, आरोग्य एक्झाम, यावरती तुम्हाला सगळं व्हिडिओ जो अभ्यासक्रमसह मी तुम्हाला अपलोड करून देणार आहे
आणि JMCचे काही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येतात ते देखील तुम्हाला पाहायचं आहे. तर आजचा तपशीलमध्ये सगळं मी सांगून देतो. जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक जो आहे 20 ऑगस्ट 2026. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होईल, तेही उद्यापासूनच होईल 20 ऑगस्टपासून. आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची तारीख जी असेल, अंतिम दिनांक, ती 10 सप्टेंबरपर्यंत असेल. म्हणजे इथून तुम्हाला तब्बल 20 दिवसाचा कालावधी मिळेल उद्यापासून. ओके. तर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची तारीख देखील 10 सप्टेंबरच असेल. परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक, हे जे आहे सगळं इथे येईल ते तोपर्यंत नाही. तुम्हाला 2 महिन्याचा कालावधी इथून मिळेल मिनिमम. परीक्षेचा दिनांक देखील ते कळवतील. ओके. परीक्षा शुल्क जे आहे ते ओपन कॅटेगरीसाठी ₹1000 आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 900 आहे. माजी सैनिकासाठी निःशुल्क आहे. ओके. नोट: वरील पदभरती प्रक्रियेतील पदामध्ये आरक्षण, बदल व पदे कमी किंवा जास्त करणे, ऐनवेळी जाहिरात, भरती प्रक्रियेला स्थगिती व भरती प्रक्रिया रद्द करण्याचे सर्व अधिकार हे कार्यालयाने राखून ठेवले आहेत. त्यासाठी उमेदवारांना भरलेले शुल्क परत केली जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. आता हे चुकीचं आहे, परंतु शेवटी नाईलाज आहे. शेवटी ही दिनांक 12 तारखेचं जे आहे ते पेपरामध्ये आलं होतं. तर ते आज म्हणजे प्रसिद्ध झालेला आपल्याला पेपर मिळाला. विचारणा करत होते विद्यार्थी, त्यामुळे हे व्हिडिओ बनवलेला आहे. तर उद्या जाहिरात प्रसिद्ध होईल, त्याचा अभ्यासक्रम, सिलेबस सगळं तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. त्यामुळे अभ्यास करा. ओके. तर व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.